डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी गेले असता ते सुरुवातीला गळ्याजवळ किंवा तुमच्या कानाच्या मागील बाजूस स्पर्श करून पाहतात, तेव्हा ते नेमकं काय करत असतात, कशाची तपासणी करतात? तसंच हत्ती रोग या रोगाचं नाव ऐकलं असेल तुम्ही, ज्यामध्ये पायाला सूज येत राहते. ही सूज नेमकी कशामुळे येते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरातील लसिका आणि लसिका वहन संस्थेबद्दल जाणून घ्यावं लागेल. यामध्ये लसिका म्हणजे काय ते आधी जाणून घेऊया. लसिका म्हणजे काय ते जाणून घेण्यासाठी आपल्याला आधीच ज्याबद्दल माहित आहे त्याबद्दल बोलूया. ज्यामध्ये येतं हे हृदय. चित्र काढलेलं तरी हृदयासारखं आहे, पण हृदयावर फारसं लक्ष नसणार आहे, त्यामुळे ही आकृती वापरायला हरकत नाही. हे हृदय भरपूर ऑक्सिजनने भरलेलं रक्त या अशा धमन्यांमार्फत केशवाहिन्यांकडे ढकलतं. इथेच शरीरातील पेशी रक्तातला ऑक्सिजन काढून घेतात आणि रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड भरतात. आता हे रक्त ऑक्सिजन रहित झालेलं असतं, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बन डायऑक्साईड असतो. म्हणून इकडे हे रक्त निळ्या रंगात दाखवलं आहे. हे असं या शिरेतून हृदयामध्ये जातं, त्यानंतर शुद्धीकरणासाठी ते फुफ्फुसांमध्ये जातं, मग ते शुद्ध होऊन पुन्हा हृदयामध्ये येतं आणि असंच हे चक्र सुरू राहतं. हे याआधी आपण पाहिलेलं आहे, हो की नाही? आता असं काहीतरी पाहूया जे यापूर्वी आपण पाहिलेलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे धमन्यांमध्ये असलेलं रक्त. ज्या धमन्या रक्त हृदयापासून दूर नेतात त्यांच्यावर दाब असतो, कारण हृदय हे धडधडत असतं आणि रक्त धमन्यांच्या भित्तिकांवर ढकललं जात असतं. आणखी एक लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे जर केशवाहिन्यांवर झूम केलं या केशवाहिन्यांवर, तर एक केशवाहिनी ही अशी दिसते. त्यांच्या या भित्तिकांना ही अशी छिद्र असतात. आता कल्पना करा की यातलं हे रक्त असतं, त्यावर उच्च दाब असतो, म्हणजेच यातलं रक्त असं भित्तिकांवर आदळत असतं आणि असं या केशवाहिन्यांच्या भित्तिकांना छिद्र असतील तर त्यावर काय होईल नेमकं? तर त्यावर असलेल्या दाबामुळे ते रक्त या छिद्रांमधून बाहेर वाहू लागेल, हो की नाही? आता याला आपण रक्त म्हणणार नाही, कारण रक्तामध्ये रक्तद्रव असतो, लोहित रक्तकणिका असतात, श्वेत रक्तकणिका असतात, असे बरेच घटक असतात. या छिद्रातून बाहेर येतो तो फक्त रक्तद्रव, पण या लोहित रक्तकणिका वाहून बाहेर येऊ शकत नाहीत, कारण ती छिद्र त्यांना बाहेर पडण्यासाठी फारच लहान असतात. त्यामुळे लोहित रक्तकणिका या बाहेर येत नाहीत. रक्तद्रव बाहेर येतो, सोबत थोडी प्रथिनं देखील बाहेर येतात. फार मोठी नाहीत, पण लहानशी प्रथिनं ही या रक्तद्रवासोबत छिद्रातून बाहेर वाहत येतात. तर हा रक्तद्रव बाहेर वाहत येतो आणि पेशींदरम्यानच्या या जागांमध्ये हा असा साचत जातो. या साचलेल्या रक्तद्रवालाच लसिका असं म्हणतात. मग लसिका रक्तापेक्षा वेगळी कशी काय? तर लसिकेमध्ये मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे लोहित रक्तकणिका नसतात. त्याचाच परिणाम म्हणून लसिका बऱ्यापैकी रंगहीनच असतात. लसिकेला इंग्रजीत लिम्फ असं म्हणतात. लिम्फ हा शब्दच मुळात लॅटिन भाषेत पाण्यासारखं दिसणार या अर्थानं घेतला जातो. पाण्यासारखं का? तर ती बहुतांशी रंगहीन असते. म्हणजेच जिथे या केशवाहिन्या उपस्थित असतात त्यातून रक्तद्रव असा बाहेर स्त्रवून लसिकेची निर्मिती होतेच. या केशवाहिन्या शरीरात सर्वत्र असतात. पण आपण ह्याबद्दल इतका विचार का करायला हवा? तर याचा अर्थच असा होतो की रक्त जेव्हा केशवाहिन्यांमधून वाहील तेव्हा त्या रक्तातून थोडा रक्तद्रव कमी होत जाईल. हे आरोग्यासाठी चांगलं नाही, कारण त्यामुळे रक्त हे अधिकाधिक घट्ट होत जाईल, कारण त्यातून रक्तद्रव कमी होत जाईल आणि त्या रक्ताचं अभिसरण शेवटी खूप अवघड होईल, कारण रक्त तेवढं घट्ट झालेलं असेल. म्हणजेच आपल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाही आणि त्याचा परिणाम काय होईल? तर पेशी मृत होऊ लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे लसिका द्रव आपल्या उतींमध्ये साचत जाईल, तसा तो पेशींवर ढकलला जाईल, ज्यामुळे उती फुगत जातील. त्यामुळेच त्या भागाला सूज येईल, म्हणजेच यामुळे आपल्या अवयवांना सूज येत जाईल. म्हणूनच हत्ती रोगामध्ये पायांना सूज येत राहते, कारण लसिका त्या ठिकाणी साचत जाते. आता शरीर याचा प्रतिकार नेमका कसा करतं याबद्दल बोलण्यापूर्वी एक प्रश्न पडतो की जर या केशवाहिन्यांमधून असं रक्तद्रवाचं बाहेर वाहून येणंच योग्य नाही, तर मग केशवाहिन्यांच्या भित्तिकांवर ही अशी छिद्र तरी कशासाठी असतात? पण ही छिद्र असणं हे गरजेचं आहे, कारण पेशी केवळ भित्तिकातून सहज पलीकडे जाऊ शकणाऱ्या कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन सारख्या वायूंची देवाणघेवाण करत नाहीत, तर त्यांमध्ये ग्लुकोज सारख्या पोषक तत्वांची देखील देवाणघेवाण होते.
म्हणजे कसं, तर पेशींना रक्तातून ग्लुकोज मिळालं, त्या बदल्यात पेशींकडून उत्सर्जित टाकाऊ घटक रक्तामध्ये आणले गेले. यासाठी तिथे मोकळी जागा हवी की नाही? ते काही थेट भित्तिकातून आरपार जाऊ शकतील का? नाही, ते कितीतरी मोठे रेणू असतात. ते केवळ छिद्रातूनच जाऊ शकतात, ज्यामुळे केशवाहिन्यांना ही देवाणघेवाण करण्यासाठी त्या छिद्रांची आवश्यकता असते. त्यामुळे हे रक्तद्रवाचं बाहेर वाहून येण्याला आपण काहीच करू शकत नाही. पण मग शरीराकडून यासाठी काय केलं जातं? तर शरीरामध्ये यासाठी वाहिन्यांचा एक वेगळा संचच उपस्थित आहे, ज्याला लसिका वाहिन्या असं म्हटलं जातं, जे तुमच्या उतींमधून या साचलेल्या लसिका द्रवाला साफ करतात. तर जशा आपल्याकडे रक्तवाहिन्या आहेत, केशवाहिन्या आहेत, तसंच यांना लसिका वाहिन्या असं म्हणतात. ज्या जाड असतात त्यांना म्हणतात लसिका वाहिन्या, आणि बारीक असतात त्यांना म्हणतात लसिका केशवाहिन्या. आता इकडे आपल्याला या लसिका केशवाहिन्या जाड दिसतायत कारण त्यावर आपण झूम केलंय म्हणून. मात्र प्रत्यक्षात या लसिका वाहिन्याच लसिका केशवाहिन्यांपेक्षा जाड असतात आणि या लसिका केशवाहिन्या त्यांच्यापेक्षा बारीक असतात. तर इथे जर ती प्रक्रिया दाखवायची झाली तर हा लसिका द्रव जो आहे तो या अशा लसिका केशवाहिन्यांमध्ये प्रवेश करतो आणि त्या वाहिन्या तुमच्या उतींमधून लसिकेला साफ करतात. आता केशवाहिन्या आणि लसिका केशवाहिन्यांमधला फरक म्हणजे केशवाहिन्या या धमन्या आणि शिरांना जोडत असल्या तरीही त्यांचे अंत्यबिंदू उघडे असतात, पण लसिका केशवाहिन्या या एका बाजूला अशा बंद असतात, या अशा. आलं लक्षात? तर मग लसिका या लसिका केशवाहिन्यांमध्ये नेमकी प्रवेश तरी कशी करते, कसं होतं ते दाखवतो. लक्षपूर्वक पहा. हा, आपण आता अशा एका केशवाहिनीवर झूम करूया. तुम्हाला या केशवाहिन्यांच्या पेशींची रचना अशी एकमेकांवर थर असलेली बनलेली दिसत असेल, हो की नाही? हेच खूप महत्वाचं आहे. तर यांभोवती जेव्हा हा लसिका द्रव जेव्हा जमा होतो तेव्हा लसिकेचा तो द्रव यांच्या भित्तिकांवर बाहेरून असा दाब देऊ लागतो. भित्तिकांवर बाहेरून दाब देऊ लागतो तेव्हा काय होतं ते लक्षपूर्वक पहा. तेव्हा या भित्तिका उघडतात. या जोडण्या दिसतात भित्तिकांच्या, या भित्तिका अशा उघडतात. मग लसिकेचा द्रव त्या केशवाहिन्यांमध्ये प्रवेश करतो. आता प्रश्न पडेल की जसा हा द्रव आत शिरला तसाच तो त्यातून वाहत बाहेर का पडू शकत नाही? पण लक्ष द्या, जेव्हा लसिकेचा द्रव असा दाब देऊन उघडलेल्या भित्तिकांमधून आत शिरतो तेव्हा लसिकेचा तो द्रव दाब आतून देऊ लागतो, ज्यामुळे त्या भित्तिका आणखी घट्ट बंद होऊ लागतात आणि लसिकेचा द्रव भित्तिकांमधून परत बाहेर येऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर हा एकमार्गी दरवाजा आहे जो फक्त आतील बाजूस उघडतो, बाहेर उघडतो का? नाही. ज्यामुळे काय होतं, लसिकेच्या द्रवाला आत तर जाता येतं पण बाहेर पडता येत नाही. आलं लक्षात? आणि अशाच पद्धतीनं या केशवाहिन्या तुमच्या उतींमधील लसिकेचा द्रव नाहीसा करतात. आता प्रश्न उरतो तो म्हणजे या वाहिन्या लसिकेच्या या द्रवाला नेमकं नेतात तरी कुठे? याचा काही अंदाज मांडू शकता का? उती नेमकं हा द्रव नेऊन कुठं ठेवत असतील? म्हणजे जर लसिका हा रक्तामधील गळती होऊन बाहेर येणारा रक्तद्रवच असेल तर त्याला रक्तप्रवाहामध्ये परत नेणं हेच योग्य ठरेल, हो की नाही? म्हणूनच या लसिका वाहिन्या सर्वात शेवटी जाऊन रक्तवाहिन्यांशी जोडल्या जातात, जेणेकरून त्या तो पुन्हा अभिसरण संस्थेमध्ये नेऊन प्रवाहित करू शकतील. पण एका प्रश्नाचं उत्तर मिळवणं महत्वाचं ठरतं की या लसिका वाहिन्या धमन्यांशी जोडणं योग्य ठरेल की शिरांशी जोडणं योग्य ठरेल? तुम्ही हे कशाशी जोडाल? चला करून पाहू. जर तुम्हाला या वाहिन्या धमन्यांशी जोडायचं झालं तर मग या लसिका अभिसरण संस्थेमध्ये ढकलणं आपल्यासाठी अवघड ठरेल, कारण धमन्यांमधलं रक्त हे उच्च दाबासह वाहत असतं, हो की नाही? म्हणजे खरं तर या धमन्यांमधलं रक्त हे लसिकेलाच या केशवाहिन्यांच्या बाहेर ढकलेल. म्हणजे कदाचित लसिका केशवाहिन्यांच्या भित्तिकांनाही नुकसान पोहोचू शकेल, जे फारच वाईट असू शकेल, हो की नाही? त्यामुळे आपल्याला हे कुठेतरी न्यावंच लागेल जिथे दाब खूपच कमी असेल, आणि हे कुठे असू शकतं? तर शिरांमध्ये असू शकतं. त्यामुळे लसिका वाहिन्या शिरांशी जोडलेल्या असतील, ज्या हृदयाच्या अत्यंत जवळ असेल, जिथे रक्तदाब अत्यंत कमी असेल, आणि तिथून ती पुन्हा आपल्या अभिसरण संस्थेमध्ये प्रवेश करेल. अशा रीतीने लसिका वाहिन्या लसिका द्रवाच्या रूपात आपल्या केशवाहिन्यांमधून गमावलेलं रक्त परत मिळवलं असल्याची काळजी घेतात. म्हणजेच लसिका वाहिन्यांचं प्रमुख कार्य काय असतं?
तर लसिकेचा साचलेला द्रव काढून टाकणं. उतींमधून लसिका द्रव घेणं आणि त्याला पुन्हा शिरांमध्ये आणून सोडणं. झालं की मग रक्त हे केशवाहिन्यांमधून गमावलेला रक्तद्रव परत मिळवत आहे, हो की नाही? नाही, इतक्यात नाही. म्हणजे कसं, तर तुमच्या लसिका वाहिन्या जर नकोसं काहीतरी उचलायला लागल्या तर काय करायचं? समजा तुमच्या उतींना जीवाणूंसारख्या कुठल्या तरी रोगजंतूंचा असा संसर्ग झाला असेल, तर मग लसिका द्रव जेव्हा या वाहिन्यांमध्ये प्रवेश करेल तेव्हा जीवाणूही त्यांमध्ये प्रवेश करू लागतील आणि हे जीवाणू त्यापुढे रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करू शकतील. कोणताही जीवाणू रक्तप्रवाहामध्ये येणं हे काही योग्य ठरणार नाही, वाईटच ठरेल, हो की नाही? मग काय करायचं? काहीही नाही. तुमच्या लसिका वाहिन्यांकडे एक सॉलिड शक्ती असते. या लसिका वाहिन्यांवर सगळीकडे सुरक्षा तपासणी नाके आहेत, हे असे. यांना लसिका पेर किंवा इंग्रजीत लिम्फ नोड्स असं म्हणतात. यांमध्ये मोठ्या संख्येनं श्वेत रक्तकणिका असतात. श्वेत रक्तकणिका या पोलिसांसारख्या असतात. लसिकेचा द्रव जेव्हा या पेरांमध्ये शिरतो त्यासोबत काही नकोसे पदार्थ, मग जीवाणू असतील किंवा शरीराला योग्य नसणारं काहीही शिरलं असेल तर श्वेत रक्तकणिका त्यांना संपवून टाकतात, जेणेकरून कोणतेही नकोसे घटक रक्तप्रवाहामध्ये शिरणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. कसली भारी सिस्टम आहे नाही? त्यामुळेच या लसिका वाहिन्या शरीरातील नकोसे असलेले घटक संपवून टाकत असल्याचं देखील दिसून येतं. म्हणजेच त्या आणखी कोणतं कार्य करतात? रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यामध्ये मदत करतात. आहे की नाही मस्त? आता जर कोणत्याही लसिका वाहिनीतून खूपच अधिक प्रमाणात जीवाणू उचलले गेले तर इकडे लसिका पेरामध्ये मोठ्या संख्येने श्वेत रक्तकणिका गोळा होतील आणि त्या पेराला सूज येईल. म्हणजेच काय, तर सूज आलेली जी पेरं असतील ती संसर्गाची लक्षणं ठरतील आणि जेव्हा आपल्या गळ्याजवळ डॉक्टर स्पर्श करून पाहतात तेव्हा ते हीच गोष्ट तपासत असतात. गळ्याजवळ आणि कानांच्या मागील बाजूस अशी अनेक पेरं असतात ज्यांना डॉक्टर स्पर्श करतात आणि त्यांना सूज तर आली नाहीये ना हे तपासून पाहतात. जर सूज असेल तर तिथे कुठेतरी संसर्ग असण्याची शक्यता खूप असते. आता अगदी शेवटच्या टप्प्यावर बोलताना लसिका वाहिन्या करत असलेलं आणखी एक महत्वाचं काम म्हणजे मेद रक्तप्रवाहामध्ये वाहून आणणं. म्हणजे काय, तर समजा लहान आतड्यामधून पचन झालेलं अन्न बाहेर आलं की बहुतांशी पोषक तत्व या छिद्रांमार्फत केशवाहिन्यांमध्ये प्रवेश करू शकतात. याच पद्धतीनं पोषक तत्व तुमच्या रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करतात आणि मग पेशींमार्फत त्यांचं शरीरात सर्वत्र अभिसरण केलं जातं. पण पचन झालेलं मेद जे असतं, जे तुमच्या आतड्यामधून बाहेर येतं, ते केशवाहिन्यांमध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण त्यांचा आकार खूपच मोठा असतो. त्यामुळे ते रक्तप्रवाहामध्ये थेट प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनाही या लसिका वाहिन्या किंवा लसिका केशवाहिन्या लसिका द्रवासोबत उचलतात आणि त्यानंतर ते लसिका वहन संस्थेमार्फत वाहत जाऊन रक्तप्रवाहात मिसळतं. अशा रीतीने मेद आपल्या रक्तप्रवाहामध्ये पोहोचतं. कसं पोहोचतं? लसिका वहन संस्थेमार्फत पोहोचतं. तर मग आता या व्हिडिओची एक उजळणी करूया. चला, आपण आपल्या शरीरातील लसिका वहन संस्थेबद्दल शिकलो, ज्यामध्ये असते लसिका, लसिका पेरं असतात आणि लसिका वाहिन्या असतात. लसिका म्हणजे असाच रक्तद्रव जो रक्ताच्या दाबामुळे आपल्या केशवाहिन्यांमधून गळती होऊन बाहेर येतो. लसिकेचा हा द्रव लसिका वाहिन्यांकडून उचलला जातो. त्या या लसिका द्रवाला शिरांमार्फत आपल्या अभिसरण संस्थेमध्ये पुन्हा आणून सोडतात. लसिका पेरं ही सिक्युरिटी गार्डचं काम करतात आणि कोणतेही रोगजंतू आपल्या रक्तप्रवाहामध्ये येऊ शकणार नाहीत याची काळजी घेतात. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे लहान आतड्याजवळ असलेल्या लसिका वाहिन्या अन्नपचनातून बाहेर आलेलं मेद हे देखील पुन्हा रक्तप्रवाहामध्ये आणून सोडतात. आणि लसिका वाहिन्यांची कार्य कोणकोणती असतात? लसिकेचा साचलेला द्रव काढून टाकणे, रोगप्रतिकार क्षमता वाढवणे, पचनातून आलेलं मेद रक्तप्रवाहामध्ये वाहून आणणे. आलं लक्षात? तर भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओ.